ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी राज्याचे वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. सिंगल यांच्याकडे ACBची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी, प्रशासनिक धडाडी आणि जनसामान्यांशी थेट संवादासाठी ओळखले जातात. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये त्यांनी आघाडीवर राहून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलंय. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. काल नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. पुढील 42 महिन्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात काल मान्सूनची मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आगेकूच पाहायला मिळाली. काल नागपुरात चांगला पाऊस झाला. आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण आहे. देशांतर्गत शेअर बाजारानं आज सुरुवातीच्या व्यवहारात अस्थिरतेनंतरही तेजीचा कल कायम ठेवला. आजच्या व्यवहाराची सुरुवात संमिश्र ते सपाट अशा स्थितीत झाली. सुरुवातीच्या विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये थोड्या काळासाठी घसरण झाली, परंतु खरेदीदारांनी लवकरच पुन्हा खरेदी सुरू केली. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 0.32%, तर निफ्टी 0.17% वधारला होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.